नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सीटेट डिसेंबर 2024चा रिझल्ट हा सीटेटने आज वेबसाईटला प्रसिद्ध केलेला आहे. तुम्हाला तुमचा रिझल्ट सीटेटच्या वेबसाईटला येऊन या ठिकाणी लिंक देण्यात आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला चेक करता येईल. रिझल्ट कशाप्रकारे चेक करायचा तर त्या ठिकाणी पाहूया. तर त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटला यायचं आहे. वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी सीटेट डिसेंबर 24 रिझल्ट हा ऑप्शन दिसेल. या लिंकवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा एकदा एक लिंक दिसेल सीटेट डिसेंबर 24 रिझल्ट आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट बघण्यासाठी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. रोल नंबर या ठिकाणी टाका आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करा. तुमचा रिझल्ट शो होईल. आता रिझल्ट सर्वजण एकाच वेळेस चेक करत असताना बऱ्याच वेळेस तुम्हाला तो लगेच शो नाही होणार. काही वेळेस तुम्हाला एरर येईल. त्याच्यामुळे 2-3 वेळा तुम्ही ट्राय करा आणि जर लगेच नाही शो झाला तर तुम्ही संध्याकाळी वगैरे निवांत चेक करू शकता. रिझल्ट तुम्हाला शो होईल. आता बऱ्याच जणांच्या काही वेगळ्या अडचणी येऊ शकतात की तुम्ही ॲन्सर कीप्रमाणे तुमचा रिझल्ट चेक केला पहिल्या ॲन्सर की अनुसार आणि त्याच्यामध्ये तुमचा स्कोर जास्त होता आणि रिझल्ट अनुसार तुमचा स्कोर या ठिकाणी कमी होत आहे. तर मग या ठिकाणी काही प्रॉब्लेम आहे का किंवा या ठिकाणी तुम्हाला आता काय ऑब्जेक्शन घेता येईल का? तर आता तुम्हाला कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्शन घेता येणार नाही आणि रिझल्ट फक्त या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे, परंतु जी फायनल ॲन्सर की आहे तर ती अजूनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटला पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं की ज्यावेळेस फायनल ॲन्सर की डिक्लेअर केली जाते. फायनल ॲन्सर कीमध्ये जर तुमचा स्कोर या ठिकाणी वाढत असेल किंवा त्याच्यामध्ये काही प्रश्नांचे पर्याय बदलले गेले तर या ठिकाणी तुमचा जो काय रिझल्ट आहे तो सुद्धा परत त्या ठिकाणी अपग्रेड होतो आणि तुम्हाला एखादा किंवा 2-3 मार्क तुमचे त्या ठिकाणी वाढत असतील तर ते तुमच्या रिझल्टमध्ये वाढवले जातात. त्यामुळे या ठिकाणी हा जो रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे तो या ठिकाणी जी पहिली ॲन्सर की प्रसिद्ध झाली तर त्या अनुसार डिक्लेअर होतो आणि फायनल ॲन्सर की आल्यानंतर तुम्ही परत एकदा चेक करा. जर त्याच्यामध्ये तुमचे मार्क वाढत असतील तर तुमचे मार्क त्या ठिकाणी वाढू शकतात आणि जर मार्क वाढले नाहीत, जो काय तुमचा स्कोर असेल तोच या ठिकाणी शो होत असेल तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्शन घेता येत नाही किंवा आत्ताही तुमचा जो काय स्कोर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला ते ऑब्जेक्शन घेता येत नाही. आपण काही त्या ठिकाणी काय करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला मार्क कमी पडत असतील तर पुन्हा एकदा दुसऱ्या परीक्षेची तयारी करणं त्यात म्हणजे मार्क वाढतील किंवा मी काय करू शकतो का यामध्ये कुठलाही वेळ घालवू नका आणि डायरेक्टली जुलै महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा परीक्षा होईल तर त्याची तुम्ही या ठिकाणी तयारीला लागा. आणि जो काही सीटेटची परीक्षा असते, सीटेटची परीक्षा ही आपण म्हणूया की 14 डिसेंबर रोजी परीक्षा झालेली होती आणि 15 डिसेंबर रोजी शेवटची परीक्षा झाली होती, शेवटचा दिवस होता आणि त्याच्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये त्याचा रिझल्टसुद्धा डिक्लेअर झालेला आहे. त्याच्यामुळे जुलै महिन्यामध्ये परीक्षा झाली की तुमची ऑगस्ट महिन्यामध्ये जो काय रिझल्ट असेल, जी काय डेट असेल त्याच्या 1 महिन्याच्या आतमध्ये रिझल्टसुद्धा डिक्लेअर केला जातो. त्याच्यामुळे तुम्ही सीटेटची आजपासून तयारी करा जर तुम्हाला मार्क कमी पडत असतील तर. आणि फायनल ॲन्सर कीची वाट बघा, त्याच्यामध्ये तुमचे मार्क वगैरे वाढले तर तेच मार्क या ठिकाणी वाढू शकतात. अन्यथा तुमच्या मार्कमध्ये आता जो काय तुमचा रिझल्ट असेल तर तोच तुमचा फायनल असेल, त्याच्यामध्ये पुन्हा वाढ होऊ शकत नाही. फायनल ॲन्सर की अनुसार झाली तर तेवढीच फक्त वाढ होणार आहे. तर जे काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असेल त्या सर्व विद्यार्थ्यांचा आपल्या चॅनलच्या वतीने अभिनंदन. आणि जे विद्यार्थी 1-2 मार्कांनी या ठिकाणी अपात्र ठरत असतील तर त्यांनी या ठिकाणी कोणतीही काळजी करू नका. पुन्हा एकदा आपण तयारी चालू ठेवूया. तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे आणि सीटेट आणि TETच्या तयारीसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.